शहाणा, जातो या कराया पुढारपणा, जो तो झालाय अति शहाणा, जातो या कराया पुढारपणा. घरात नाही दाना अन तरी बी म्हणतो या, मला बाजीराव म्हणा तरी बी म्हणतो या, मला बाजीराव म्हणा. अगं सुरेखा, ए सुरेखा, मी जरा बाहेरच्या तालुक्यात जाऊन येतो. थोडासा नाश्ता करून जावा. नाही नाही, मला जरा गावात बी काम आहे आणि तालुक्याला जाऊन यायचंय. अहो सकाळी सकाळी नाही म्हणू नका. अन्नाला असं डावलं तर दिवसभर कुठलीच काम होणार नाही. 5 मिनिटात पोहे बनवते, थोडस खाऊन जा, नाहीतर उपाशी पोटी गेलं तर दिवसभर तुम्हाला पनवती लागल. झालं का तुझं? ते हे सगळं भ्रामक कल्पना आहे. एक वेळ ते काळ माझं राडो गेलेलं मला परवडलं. बरं दुपारी तरी जेवायला घरी येतं का नाही? नाही नाही नाही, आता ते आम्ही बाहेरच, नाश्ता तिकडच आणि ते आम्ही आता धाब्यावर जेवणार आहे. बया तरी म्हणलं की रोज रोज कालवणाला कुरकुर कुरकुर कशी होती. आता काय कुरकुर करूया मी? असं रोज रोज बाहेर खायचं म्हणले घरचं कालवण कसं गोड लागल? अगं लोकांसारखं नाही मी उठसूट धाब्यावर जाऊन खात, कधीतरी मी जातो धाब्यावर, लोकांसारखं नाही. आणि तू म्हणते कुरकुर करते. बरं लवकर या दुपारी घरी, दळण दळून आणायचंय. ते आता ते बघ, मी चाललोय, माझ्या मागं खटखट लाव. बाई ह्या बाबांनी उगिरी पायी 12 गावची जहागिरी घातली वायाला. हा आता अर्ध्या गावची राहिली, ती जर नीटनेटकी सांभाळी तर बरं होईल. बाई वैताग आणलं ग या माणसाने. राम राम सर. राम राम. बरं झालं तुम्ही आलात. अहो तुम्हाला आमची गरज आणि आम्हाला तुमची गरज. बरं या बसा. बसायचं काय काम होतं सांगा पटकन. आणि त्या ऍडव्हान्स आली म्हणजे पोटात जरा टाकली ना काम लय जोरात होईल. अरे बाबांनो, आधी काम मग दाम. पहिल्यावरती माझ्या मळ्यात काम होईल का? कुणाचं केलं हो तुमचं करणार नाही. काय म्हणाला? कोणाची ओरड आली आम्ही काम केलं नाही म्हणून? अहो पाटलाला विचारा, सरपंचाला विचारा, सावकाराला, आम्ही सगळ्यांची कामाला विचारा. सगळ्याचे काय काम आहे ते सांगा आणि ऍडव्हान्स द्या आम्हाला. पण होती लावू नका आम्हाला सकाळी सकाळी. अरे मळ्यात आहे ना मका पेरली, त्याचं वाप वाढायचं आहे. तर वाप मध्ये वसारच म्हणा की राव. अहो तो तर आमच्या गावात मुळे 1 मिनिटात आम्ही दिला असतो सपाट करून. सपाट नाही सपाट ओढून दिला असतो, ओढून. आणि पेरून दिली काय पैसे घालावले. हा तुम्हाला मका पेरायला देतो, तुम्ही फेकता फेकता अर्धी मका घरीच घेऊन गेले असते. बरं ते जाऊ द्या, एक काम करा, ऍडव्हान्स लवकर द्या आम्हाला. आहे ना लय अर्जंट आहे आता, लय काम आहे आमच्या माग. मी फक्त 100 रुपये देईन, ध्यानात ठेवा. काय करायचं बरं? अरे द्या. अश्विनी, अश्विनी 100 रुपये आण ग. अरे काल आपण मका पेरली शेतात, त्याची वाटे वाढायला बागाला वाल्याला बोलावले, तुमच्या 100 रुपये द्यायचे. मला गावात महत्वाचं काम आहे, मी ग्रामपंचायत मध्ये जाऊन येतो. तुमचं काम उरकून लवकर या तुम्ही, आणि मी त्यावर घरातलं काम आवडते, म्हणजे आपण दोघं बी जाऊ मळ्यामध्ये. आणि वाल्मिक भाऊ त्यावर तुम्ही जावा. चल आल्या आता काय करतो. अरे पण पहिले मागचे राहिले नाही का? ओ सदस्य बाई तेवढेच द्या ना आमचे पैसे 100 रुपये पहिले मागचे राहिलेले. मागचे 100 ते परत आले ना तुम्ही कामाला, मग देईन ते तुमच्या मागचे 100. लागले की पण होती काय? मागच्या 100ला पण होती, कामाला पण होती, सगळी पण होती. काय करायचं? तुला काय अक्कल बिकल आहे का नाही? काही चांगली त्या दोघांनी काम केलं असतं. मला गावात जाऊन तालुक्याला जायचं होतं. सकाळ सकाळ पनवती लावू नको, तुम्ही चाललो. मी काय तुमच्या मागं पनवतीला, मला काय पिस्ताला कुत्र बित्र चावलंय काय? तू चहा घ्या डोसून, नाही तर मसन लागली पनवती माझ्या माग. काय नको मला तुझा चहा, मी चट तिकडे पिईन चहा. घरचं लागते. पाटील सदस्य काय झालं, बायको सकाळी म्हणत होती जेवण करून जा, नाश्ता तरी करून जा. मी म्हणलं आज नाश्ता नको आणि काहीच नको, आज जागीरदाराचं पार्टी, त्याच्यामुळे कसं आहे
आज सुट्टीच द्यायची नाही, आज पार्टीच खायची. म्हणून मी काय कचकटून केलं खायचं बघ. मी तर हा. चिकन थाळीच खाणार आहे हो. बा जहागीरदाराला आज डाब्यावर जेवायला टाकायचं म्हणजे टाकायचं. हा परत सुट्टी द्यायची हा, नाही, सुट्टी द्यायची नाही. मटणच खायचं. हा मटण थाळी. हा हा, नुसतं मटण नाही, थाळी बी खायची. चालतंय ना. ओके. चालेल. 100 वर्ष आयुष्य हो जागीरदारला. राम राम. काय सांगायचंय, यायला उशीर झालाय. काय माझ्या कुठे तर करीत नव्हते ना. नाही हो, नाही हो. तुमचीच वाट पाहत होतो. वाट बघत होतो आम्ही. तुमच्या कशाला कुटाळ्या करू? अरे तुमच्यासाठी काय काय नाही आलोय. गरीब बायको म्हणते ते पोहे बनवते, गरम गरम खाऊन जा. हा तुमच्या जीवासाठी पोहे सुद्धा खाल्ले नाही. चला आपल्याला तालुक्यात जायचे. बर. चला. चला 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 हा. आणि तुम्हाला चांगलं जागा जीव घालून. बरं बरं चालतंय. करू नका. आम्ही त्याचीच वाट बघत होतो. हो नेते मंडळी, अहो, कुठं निघाले सकाळ सकाळ. टाकलंच बा सकाळ सकाळ. सकाळ सकाळ ही माणसं ना. नुसतं पाणी वाटायला लागलं. दारूवाल्या दारू आहे का? किती घालाच पाहिजे? मला 2 ड्रम पाहिजे. घरी बकरं कापलंय, लय पाहुणे आल्या. ए बाबा, 1 ड्रम आहे. किती घालाल देऊ? मला इथं प्यायची नाही, पाहुण्याला नाही. ए बाबा, एवढा ड्रम आहे. माझ्या गिरायकांना काय देऊ? तुझ्या गिरायकाचं काय बी कर. अरे बाबा, ते ड्रमचे पैसे तर दे ना. सकाळी सकाळी भवानी नाही झाली आज. तुझे पैसे द्यायला मला बँकेत जावं लागेल. सकाळ सकाळ काय पनवती लावू नको. बाबू अरे सकाळी बायकोला पैसे मागितले, काय केलेला का? तिने पनवती लावली. तिने पनवती लावली आणि आपण सदस्याकडे गेलो. हा, तिथं त्याने ट्राय केलं. त्याने ट्राय केलं म्हणण्यापेक्षा सदस्य बाईने हलकट सदस्य हलकट. सकाळ सकाळ त्याच्या आईला पनवती लागली. बाबू हो. आता दारू प्यायची हा पण उधार प्यावा लागणार. हा ना, आता पैसा नाही राहिला. आपण चल त्या दारूवाल्याकडे जाऊ आपण. बर बस रे बाबू. चल. दारू संपली. अरे मग आमच्या वाटेच गेली कुठं? अरे सकाळ धरून पनवती लागली, तू तरी नको लावू. माझा ड्रम तो घेऊन गेलाय, तो मला दारू देऊ कुठून? मला पनवती लावली तिने सकाळी सकाळी. अरे मग करके दारू वाटीवायला फोन घे ना बोलून त्याला. त्या बट्टीवर पडलेली दाढ किंवा हाय आतमध्ये. आता 8-10 दिवस तुम्हाला दारू काय भेटणार नाही. 4-8 दिवस वाले तोवर आपलं कसं व्हायचं रे? बर चल अरे आपण आपण काय जगू का त्याशिवाय? पर्याय शोधू. चल पाहिजे काय माहिती बा. हायला बाब्या कसली पण होती लागली. सकाळ सकाळ तुझ्या घरी बायकोला बायकोला पण होती मागितलं, लागली. हा. तिने दिलं नाही. आता सदस्याकडे गेलो, त्याने दिलं नाही. त्या नवरा दारूवाल्याने अशी जखमा. आणि या दारूवाल्याने आपल्या पण होती पनवती लागली. हा कळलं. कोणा तोंड पाहिलं तर तो खायला सकाळ सकाळ तुझंच पाहिजे. माझं काय तुझंच पाहिजे. तुझं तोंड पाहिजे. आणि तुझंच मुळे झालंय. तो ज्यामुळे झालंय, पनवती लागली. तो ज्यामुळे झालंय. माझी नाही, तुझी पनवती लागली मला. मला लागली. अरे तुझ्यामुळं पनवती लागली. माझ्यामुळं नाही, तुझ्यामुळं लागली. बाब्या तुझ्यामुळं हे झालं सगळं. तुझ्यामुळे पण होती लागली. अरे तुझ्यामुळं लागली. माझ्यामुळे काय? तुझ्यामुळे तुझ्यामुळे लागले मला पण होते. अरे तुझ्यामुळं नाही तू पनवती लावली आणि मला म्हणतो हा? चाल तुझी माझी दोस्त तुटल्या. चल, तू माझं तोंड बघू नको, मी तुझं बघणार नाही. सकाळपासून तू पनवतीच लावली. एक नंबर पण होते. तुझं तोंडच बघणार नाही मी पनवतीचं. मी चाललो. लय भूक लागली, लय भूक लागली. आपण सारखं हलकट नाहीत. हा चला, काय खायची पोटभर खा.
बरं बरं चला चला आता काय बाया मागे चारा चारा सकाळपासून काही खाल्लेलं नाही आता काही घेच नाही आता हा हे आपलं हॉटेल बघा काय खायचं अपेक्षा तुम्हाला? 2 मटण थाळी खाणार. मच्छी करी पाटला मच्छी करी तुम्हाला चिकन थाळी हा हॉटेल याला 2 मटण थाळी याला चिकन थाळी चिकन थाळी याला मच्छी करी आणि मला बिर्याणी पुलाव तेच बनवायचे तेच जेवण संपलं जिकडे जावा तिकडे पण नव्हते जेवण दिसते. हाय बाबा आज काय पण होती लागली तिकडे गेलो तालुक्याला तर तालुका पण अचानक काय झालं काय माहिती चला चला हाय बाबा. हे आपल्याला जेवणच नाही मिळणार. काय हो, आज तर जेवण नाही आणि काही नाही. अरे चांगलं झालं चांगलं होतं मग चला, चांगलं जेवण होतं, पण संपलं काय करणार? जेवण संपल्यावर तुम्ही काय करणार? चला 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 चला. काय कळलं काय झालं काय माहिती तू बघावं लागेल काय झालं काय झालं काय माहिती बघावं लागेल बंद पडली र पेट्रोल आहे का काय बघावं लागेल पेट्रोल लगेच बघा बघावं लागेल अहो फुकाटचं खायचं म्हणलं तर पेट्रोल सुद्धा टाकताना आल्या अगं, का पेट्रोल होतं पण ते जोडीदाराने गाडी नेली तिकडे ते म्हणलं मला येऊ दे जरा चालू श्रीगोंद्याला चाललोय ते पुढे पुढे गेला तिकडून आला आणि त्यांनी टाकलं की नाही तपासून आणि मी पाहिलं नाही तुम्ही फोन केला काय गडबडी तसंच आलो मी आधी सांगितलं असतं तर माझी आणली असती. अरे पण असं काय माहिती आता जागीरदाराच्या गाडीतलं पेट्रोल टाकू चला चला बाटली बघू आपण. बघा बघा हा, बघा चला 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 बघू बघू चला तर बाटली तर बघू कुठं भेटते काय एखादी इकडं असं कडं हा, तुम्ही तिकडे पुढे बघा ना सापडली बाटली सापडली या इकडे या सापडली बाटली हा सापडली हो बघा बाटली आणली ती सापडली बघा हे बाटले बापन पेट्रोल भरायचं अहो, ती बाटलीच आहे तुम्ही म्हटले बाटली आणत हा हे बाटले कसं काय पेट्रोल भरायचं बघा अहो, काय पाटील तुम्ही बघू बरं आणा वरती इकडं प्लास्टिकच्या पिशवीत गळकी का बघा बघू ना आता पुढे गेल्यावर दाखव तुम्ही काय बाटली दुसरे बघा चला आता चांगली आहे हा गळकी नाही काही नाही काही नाही चांगली. बघा नाही तर आमच्या सारखं व्हायचं बोराटी धरीन तुम्हाला ती बोराटी बघा काय माहिती काय माहिती तिला झाकण नाही म्हणलं ती संडासलीच असेल नाही तर अध्यक्ष काढा थांबाराव अयो गाडी तर लई गरम झाली येतय ना ते काय जागीरदारची गाडी काढा मरणाचं भरून काढा जाईल तिथपर्यंत न्या. खाली पडता खाली होय हो, खाली पडता का म्हणजे आता टाकलं पेट्रोल त्याच्यात चोक अहो चोक हा ती आपला चोक द्या चोक देऊ रामत देत बसा चला जागीरदार चला गाडी लावून बघा काय झालं काय कळा ना गाडी पण पडली पेट्रोल आहे का नाही जागीरदार म्हणत होते पेट्रोल पेट्रोल पेट्रोलच झालं लय मोठ्या का पाहणीत होते मागाशी मी जागीरदार आणि मी असं तसं आणि काय 2 दिवसापूर्वी टाकी फुल केली होती मग काय खाल्लं काय टाकीनं चालता हा त्याने म्हणून वर गाडी फिरवली असेल होय आम्ही आता संपलं मला तरी काय स्वप्न पडलंय होय नाही ते बी बरोबर आहे आता काय करावं? गाडीन काय आहे गाडीला तुमच्या आता बाटली बघितली समजा कोण आहे आहे माझ्याकडे आहे गाव आहे का नाही जावं लागतं बरं त्या दिवशी पहिलं आणली 2 खिलारी हा म्हणून गावात जागीरदार आहे तू, जागीरदार. घ्या पुढे घ्या जावं एक गाड मारा जरा. नाही बस काय अडचण नाही चांगलं बांधाय नाही तसं बसा माग बसतो मी हा ठीक आहे तुम्ही मागं बरं. बसा चला चला जाऊ दे का लय वजन आहे गाडीला
काय होता ना काय झालं काय कळा ना. अयो ही बी उतरा की काय झालं काय नको ही बी बंद पडली. काय झालं काय झालं काय झालं आता तर पेट्रोल टाकले. बघा ना सॉरी टाकलं बघा आज काय बोलत होती. काही नाही पोळी हल्ला नाही काही कुठे काही नाही कळायला एवढं टाकलं होतं नाही. काय करत बघा गाड्या थांबा काय आम्ही हात करीत होतो पण आम्ही आता करीत होतो. आमच्या गाडीवर मी म्हणत होतो तुम्हाला माझी घ्या. गाडी एक कोणती थांबणार नाही आता आपल्याला. आता आपल्याला काय करावं लागेल गाडी बसता ढकलीत नेवा नाही. आता गाड्या ढकलीतच न्यावा लागतं. पेट्रोल पंप 2-4 किलोमीटर काय जवळच सांगितलं 2-4 किलोमीटर मध्ये. काय करतो त्याला सकाळपासून एक तर उपाशी मिळेल तर बांधा ते जावं आता. काय आता तुम्ही हे आम्हाला सांगता चला तुम्हाला धाब्यावर पार्टी देतो हे असले गाडी ढकलायचं आणता होय आमच्या वेळेला. काय आता ते दहावीने काय फाशी घेता काय आता कोणाची तरी आपल्याला फोन होती लागली काय सांगायचं आहे बरं आहे आता. बसायचे नाही ढकलायचे ती जरा हातात धरायची बसायची. चला आता मारा राखा येत सकाळ असलं काय रेटा एकट्याचा जीव निघला फार. डाब्यावर म्हणल्यावर लेट पळत येत का नाही आता इथं रेटा जागीरदार घाम झाला माझी गाडी ढकलून माझी अवस्था काय झाली आणि आमचं काय झालं ही बघा ना. काय खरं नाही बाबा. भूक पोटात दुखायला लागलं माझ्यात. काय 2 किलोमीटर आणि काय आता. हो मी बसू का नाही नाही तर पाहायला लागलंय पण नव्हती नुसती मागे हा ना. बघा ना पेट्रोल शिल्लक नाही. अरे नीट वाचा पेट्रोल शिल्लक नाही. आता काय करायचं डिझेल घेतलं तर जमन का. काय सदस्य डिझेलनी गाड्या फेकायचे ना. ते खरंच आहे माझ्या डोक्यातच नाही. आपलं तर काही जाऊन नको झालं. आता कसं करायचं अजून तर लांब जायचं. पार्टी खायला आणली. आता आपण काय करू आता 2-4 किलोमीटर आले बांगला. आता सर्व आपल्या बांगल्यावर जाऊ मस्त पैकी घरगुती जेवण आपलं खाऊ. आमचं काम गेलं केलं हे घालवायचे का. अहो मग तिथपर्यंत गेलं पाहिजे ना. आता गाड्या थांबवणार काय व्हायला बघावा तुम्ही सांगा. चला चला माझ्या घरी जेऊ. चला माझ्या घरी जेऊ. जिरले रे रेटा जागीर स्टँड वर घ्या. स्टँड लावा काय राव हे म्हणले पार्टी देतो 5 किलोमीटर गाडी आणि आता म्हणतात ना घरचं जेवण झालं. जागीरदारचं जीवन परवडलं नाही. आलो एकदाच आपण घरी. काय जागीरदार आम्हाला ताटावर गाड्या ढकलू काम जरा सदस्य अरे कोणाचं तोंड बघितलं काय बाबा. सकाळी कोणाचं तोंड बघितलं होतं लई पण होती लागली बाबा सकाळ धरून. या पाणी सांगा बा तुम्ही. नाही पाणी पिऊ दे मला आता. जेवण करायचं डायरेक्ट.
नाही पाणी पिऊ द्या बघ डायरेक्ट जेवण करायचंय लय भुका लागलाय भुका ते हातून घ्या तिथं हातून घ्या तुम्ही हातून घ्या नसतं गेलं तर ते परवडलं असतं. परत जेवायला जायचं नाही कोणाची ते अहो डाबा परवडला नाही आपल्याला गाडी ढकलून ढकलूनच दिलं सगळं. चला पाटील कुठून गाड्या ढकलीत आणल्यात राव काहीच होईना. बसा हे जागीरदारचं घर आहे एका दुसऱ्याचं आहे काय परक्याचं सावकार तो चिकट हलकट वाटत नाही आपल्या घरचं जेवण म्हणजे कसं जेवण लवकर पोटात पर गाड्या नळ फुगले नळ पोट ती गाडी ढकलून 4-5 टाकर अंगभर पटकन आम्हाला जे असेल ते आण. आता बाया सकाळी म्हणलं उरसक पोहे होतं ते खाऊन जातं खाऊन नाही गेलं आता घरात पिठ नाही काहीच नाही दळण बी नाही आणलं दळून आता काय वाढू ते पोहे तरी बनव. अरे पोहे सकाळी संपले थोडेच होते तुम्हाला खाऊन जा म्हणलं तुम्ही म्हणले पनवती लावू नको. काय करायचं दिवसभर पनवती लागली आणि ही थाल्या बीतीच अवस्था आहे राव. चला पाटील हो उठा चला आपल्या घरी जाऊ माझी जेवायला सदस्य उठा चला चला. हो पाटील पाणी तरी पाणी तरी आणा. गाडी ढकलून काटाळत आम्ही. तुमचं पाणी नको आणि तुमचं जेवणही नको. चला आपापल्या घरी. त्याला पाणी तरी पाच असतं पाटील घाला पाणी तरी आण. बघता काय दराई उचला दळण जाऊ द्या दळायला जातो बाई पीठ नाही काय नाही. आणला नारायण काय करता आता आला गंतळू माझी चप्पलही लागली